द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या 5व्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करून मोठ्या प्रमाणात श्रद्धाभावाने महालक्ष्मी सण साजरा केला जातो। महालक्ष्मी या नवसाला पावणाऱ्या असून गेल्या 81 वर्षांपासून गोंदियातील माने परिवारात महालक्ष्मी स्थापना करून मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे 3 दिवस पूजा अर्चना करतात। 16 प्रकारचे नैवेद्य दाखवून महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि महालक्ष्मीची ओटी भरून महिला ह्या महालक्ष्मीच्या मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत असल्याचे दिसून येते आणि नवसाला पावणारी ही महालक्ष्मी असल्याने अनेक भाविक व महिला या मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे 3 दिवस पूजा अर्चना करून विसर्जन करीत असतात। तर या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी शेकडोच्या संख्येने महिला व भाविक येत असतात। काय नाव तुमचं? मी श्रीमती सरला कुंवरसिंह भारद्वाज, एक्स नगराध्यक्ष नगर परिषद गोंदिया। दर्शनाला तुम्ही आलेले आहे, काय महत्व आहे महालक्ष्मीचे? महालक्ष्मीचं फार मोठे महत्व आहे। महालक्ष्मी आपल्या घराला सुख समृद्धी आणते, आपल्याला सौभाग्य देते, त्यानंतर त्यांची ओटी भरल्यानंतर आपली मनोकामना पूर्ण करते, आपल्या पूर्ण कुटुंबाला सुख समृद्धी देते। काय सांगणार, महालक्ष्मी किती वर्षापासून बसत आहे आणि काय महत्व आहे आणि काय त्यांना नैवेद्य चढवलं जातं? आमच्याकडे आता 81 वर्ष झाले महालक्ष्मी बसत आहे आणि सासूबाईंनी सुरू केलं होतं, त्याच्यामुळे आता परंपरा चालली आहे ती। आणि महालक्ष्मीचं महत्त्व म्हणजे त्या 2.5 दिवसाचं महार असतं त्यांचं, 2.5 दिवसासाठी येतात त्या आणि पहिल्या दिवशी त्यांना आंबील आणि बाकीचा नैवेद्य असतो। दुसऱ्या दिवशी मग सगळे 16 भाज्या, 16 चटण्या आणि पुरणपोळी, करंजी, सातोरी ह्या सगळ्या नैवेद्य असतो। त्यांना ताटं लावतात, आणि फुलोरा लावतो आणि त्या सगळ्या नैवेद्य असतं त्यांना दाखवतो। महिला मोठ्या प्रमाणात ओटी पण भरतात। हां, ओटी भरतात महिला, त्याच्यामुळे कसं ते साक्षात आमच्या महालक्ष्मी असल्यामुळे त्यांना कोणाला पावल्या तर ते मन्नत त्यांची पूर्ण झाली तर त्या ओटी भरतात। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।